महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. भंडारातील कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान, विरोधकांकडून सरकारला घेरलं जाण्याची शक्यता. मोहोळ महापौर असताना बिल्डरचं वाहन वापरलं. संविधानिक पद सांभाळताना खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं कितपत योग्य? धंगेकरांचा मोहोळावर आणखी एक आरोप. राजाराम बापू साखर कारखान्याचं नाव अज्ञातानं बदललं. स्वागत कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं फलक लावलाय. पडळकर आणि जयंत पाटलांमधील संघर्ष पेटण्याची शक्यता. नागपूर पदवीधर मतदारसंघ परत मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी. उमेदवारी सुधाकर कोहळेंना मिळण्याचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत. तर मतदारसंघ राखण्यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनोज जरांगे पाटील मैदानात. शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांची बोलावणार बैठक. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे लक्ष. कापूस सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र लवकरच सुरू करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. हमीभाव मिळत नसल्यास सोयाबीन कापसाची विक्री करू नका, शेतकऱ्यांना आवाहन. आजपासून कांदा लिलाव पुन्हा नियमित सुरू होणार. दिवाळीमुळे व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले होते. कांद्याची आवक वाढण्याची शक्यता. दर किती मिळतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. कर्जत खोपोली रेल्वे मार्गावर कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी ब्लॉक. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत दिवसा ठराविक वेळेत रेल्वे सेवा राहणार बंद. प्रवाशांचे होणार हाल. आंध्र प्रदेशातील कुर्नूलमध्ये भीषण अपघात. हैदराबादहून बंगळुरूकडे जाणाऱ्या बसला आगली लाग. 20हून अधिक प्रवाशांचा जागीच मृत्यू तर 12 जण जखमी. बिहारमध्ये भाजपच्या मिशन 243ची दिग्गजांच्या जाहीर सभांनी सुरुवात. पंतप्रधान मोदींची समस्तीपूर, बेगुसराय आणि अमित शहांची सिवान आणि बस्करमध्ये जाहीर सभा. आणि संपूर्ण देशभरात SIR लागू करण्याच्या ऑक्टोबरच्या शेवटी निर्णय होऊ शकतो. बिहार मॉडेलप्रमाणे 3 महिन्यांमध्ये संपूर्ण प्रक्रिया होणार पूर्ण.